नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BCom भाग 1 सेमिस्टर 2 मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता या विषयामध्ये आपण तिसऱ्या युनिटचा अभ्यास करतो आहे. कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग, समन्वय आणि नियंत्रण. याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोलिंग इथंपर्यंत येऊन थांबलो आहे. आपण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास आपण केलेला आहे. नियंत्रणाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षण, तपासणी, मूल्यमापन, निरीक्षण, पर्यवेक्षण इत्यादी बाबी आपण करत असतो. कारण हे नियंत्रण जे आहे हे एक व्यवस्थापनाचं मूलभूत स्वरूपाचं सतत चालणारं व्यापक स्वरूपाचं कार्य आहे आणि संपूर्ण संघटना, तिची कार्य, संसाधनं यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. तर ते अतिशय प्रामाणिकपणे, सातत्य, प्रयत्नपूर्वक, बांधिलकी, विश्वास आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर इत्यादी घटकांच्या दृष्टीनं सुद्धा नियंत्रण खूप महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये आपण नियंत्रण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेही आपण याच्यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. तर ते नियंत्रणाच्या मर्यादा लक्षात घेतल्यानंतर ते परिणामकारक नियंत्रण होण्यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे हे आपण या ठिकाणी आजच्या तासाला समजावून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि ती शास्त्रीय पद्धतीवरती आधारलेली आहे. हे बेसिकली आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही नियंत्रण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कारण उद्दिष्ट साध्य झालं की नाही हे आपल्याला नियंत्रण केल्याशिवाय समजू शकत नाही. नियंत्रणामध्ये आपल्याला माहीत आहे की जे आपण ठरवलेलं काम असतं, अपेक्षित काम असतं, प्रमाप असतं आपलं आणि प्रत्यक्ष झालेलं कार्य याची तुलना करून त्यामध्ये तफावत जर असेल तर ती तफावत का निर्माण झाली त्याच्या कारणाचा शोध घेऊन त्यावरती चांगल्या पद्धतीची उपाययोजना आखणं महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळंच नियंत्रण हे अधिक यशस्वी होण्यासाठी आपल्याला काही मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही तत्त्वं कोणती आहेत? तर पहिलं तत्त्व सांगितलं जातं नियोजनाचं प्रतिबंध, प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ प्लॅन्स. नियंत्रणामध्ये नियोजनाचं प्रतिबिंब दिसत असतं. नियोजन स्पष्ट असेल, परिपूर्ण स्वरूपाचं असेल तर नियंत्रणामध्ये परिणामकारकपणे त्याची अंमलबजावणी होते की नाही याची बस तपासणी केली, विषय संपला. म्हणजे नियोजनाचं प्रतिबिंब आहे. नियोजन हा नियंत्रणासाठी आरसा आहे. नियोजनात काय दिसतंय त्याप्रमाणे होतंय की नाही बघायचं. होत नसेल तरचा प्रश्न आहे, होत असेल तर विषय नाही. प्रतिबंधाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ प्रिव्हेन्शन. नियंत्रण कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहू नयेत म्हणून दक्षता घेतली जाते. उणिवा किंवा दोषावर वेळीच उपाय आखणं हा नियंत्रणाचा अत्यंत प्रमुख आणि महत्त्वाचा हेतू असतो. चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाते. नियंत्रण करताना प्रतिबंध तत्वाचा अवलंब करा. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो. प्रिव्हेन्शन म्हणजे आपण एखादं काहीतरी घटना घडायच्या अगोदर, वाईट घटना घडायच्या अगोदर ती घडू नये याची प्रिव्हेन्शन, काळजी घेणं, दक्षता घेणं, चुका टाळण्याचा प्रयत्न करणं. चुका झाल्यानंतर ते दुरुस्ती करणं हा विषय वेगळा येतो, पण चुका होऊच नये याच्यासाठी दक्षता घेणं खूप महत्त्वाचं असतं. तिसरं तत्त्व सांगितलं जातं जबाबदारीचं तत्त्व, प्रिन्सिपल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. नियंत्रण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे व्यवस्थापकाची असते. व्यवस्थापकांनी नियंत्रणासाठी योग्य तंत्राचा वापर करून त्यांची जबाबदारी त्यांनी उचलली पाहिजे. साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर होतो की नाही, वित्त जो आहे त्याचा वापर होतो की नाही, भांडवल, साठा नियंत्रित आहे का नाही, संसाधनाचा उपयोग नीट होतोय का नाही इत्यादी गोष्टीवर नियंत्रण अवलंबून असतं. त्यामुळे नियंत्रणासाठी या तत्त्वाचा वापर अत्यंत गरजेचा असतो. चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे अपवादाचं तत्त्व, एक्सेप्शन प्रिन्सिपल. व्यवस्थापकांनी नियंत्रण करत असताना जर अपेक्षित कार्य आणि प्रत्यक्ष कार्य यामध्ये खूप मोठी तफावत असेल आणि ती गंभीर स्वरूपाची असेल तर त्यावरती त्वरित उपाययोजना आखण्यासाठी लक्ष पुरवलं पाहिजे. लहान तफावतीबाबत किंवा कमी महत्त्वाच्या बाबी कनिष्ठाकडे सोपवल्या पाहिजेत. म्हणजेच फक्त अपवादात्मक बाबीकडेच लक्ष दिले जाते, अन्यथा वेळ वाया जाऊ शकतो.
तुम्ही अपवादात्मक काही गोष्टी जिथं खरोखर मोठा प्रॉब्लेम, नुकसान किंवा अपव्यय होण्याचा प्रसंग आहेत, त्या ठिकाणीच त्या प्रसंगीच तुम्ही तिथे लक्ष घाला. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या लोकांच्यावरती सोपवून द्या. प्रत्यक्ष नियंत्रणाचं तंत्र, प्रिन्सिपल ऑफ डायरेक्ट कंट्रोल. व्यवस्थापकाने प्रत्यक्ष नियंत्रणाचं तत्व वापरलं पाहिजे. जर व्यवस्थापक आणि त्यांचे सहाय्यक यांचे संबंध सलोख्याचे असतील तर अप्रत्यक्ष नियंत्रण तत्व वापरले जाऊ नये. प्रत्यक्ष नियंत्रण केल्यास गैरसमज निर्माण होत नाहीत. कर्मचारी स्वयंप्रेरणेने कार्य करतात. वैयक्तिक संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. प्रत्यक्ष नियंत्रण म्हणजे काय? तुम्ही जाग्यावर जाऊन प्रत्यक्ष पहा. कोणीतरी काहीतरी सांगतंय ते ऐकून तुम्ही निर्णय घेऊ नका. नियंत्रणाच्या बाबीत करू नका. प्रिन्सिपल ऑफ सेव्हिंग म्हणजे काटकसरीचं तत्व. नियंत्रणाची प्रणाली ही परिणामकारक व काटकसरीची असावी. नियंत्रणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे खर्च कमी करणं आणि नफा जास्त वाढवणं. नियंत्रण खर्चिक असेल आणि मिळणारा फायदा कमी असेल तर व्यवसायाला तोटा होईल. नियंत्रण व्यवस्था ही व्यवसायाचा आकार, कार्य, गरज, साधनसामुग्री यावर अवलंबून असते. त्यामुळे आर्थिक बचतीपेक्षा नियंत्रणाचा खर्च कमी असावा. काटकसर म्हणजे अनावश्यक खर्चावर नियंत्रण होय. काटकसर करायची म्हणजे आहे त्याच्यामध्ये काटकसर करायची नाही, तर अनावश्यक खर्च तुम्ही टाळायचा. लवचिकतेचे तत्व. आता आपण बघतो नियंत्रण प्रक्रिया ही लवचिक असावी. बदलत्या परिस्थितीनुसार त्यामध्ये योग्य ते बदल करणं अपेक्षित आहे. अलवचिक नियंत्रण पद्धतीमुळे खूप समस्या निर्माण होतात. खर्चही वाढतो, विस्कळीतपणा येतो. त्यामुळे व्यवसायाच्या आवश्यकतेप्रमाणे, गरजेप्रमाणे तुम्ही निकषामध्ये किंवा प्रमापामध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे, अपेक्षित आहे. व्यवस्थापन तज्ज्ञ हैमन यांच्या मते गतिमान व्यवसाय जगतात सतत बदलणाऱ्या पद्धतीचा वापर अधिक चांगल्या नियंत्रणासाठी केला जातो. पुढचा मुद्दा येतो स्वयंनियंत्रणाचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेल्फ कंट्रोल. नियंत्रण पद्धती सर्वांना समजेल अशी असावी. ती साधी असावी, सोपी असावी आणि त्यामुळे कनिष्ठ स्वतः नियंत्रण करू शकतील. कृतीची गरज आणि नियंत्रणाची गरज याच्यातील सुसंगत पद्धती असली पाहिजे आणि ती तसेच कसं सर्वांसाठी ती एकच असावी. नियंत्रणाची पद्धत सर्वांसाठी एक असावी. 4 लोकांच्यासाठी वेगळी, दुसऱ्या 4 लोकांच्यासाठी वेगळी, अशी विविधता त्याच्यामध्ये असू नये. त्याच्यामुळे फार मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तत्परतेचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऑप्टनेस. नियंत्रणामध्ये अपेक्षित कार्य व प्रत्यक्ष कार्य याच्यामध्ये तफावत असेल तर तत्परतेनं त्याच्या कारणाचा शोध घेऊन त्वरित उपाययोजना आखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जर यामध्ये उशीर झाला तर नुकसान वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तत्परतेचं तत्व वापरलं पाहिजे. कार्यक्षमतेचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ एफिशियन्सी. प्रभावी नियंत्रण प्रक्रियेमुळे व्यवसायाची व कर्मचाऱ्यांची क्षमता व प्रभावीपणा वाढला पाहिजे. सर्वांनी आपले कार्य वेळेवर पूर्ण क्षमतेने पार पाडली पाहिजेत. कार्याचा प्रत्येक स्तरावर उत्पादकता वाढली पाहिजे. कार्यक्षमता तत्वाचा वापर केल्यामुळं दोष किंवा उणिवा वेळीच लक्षात येतात आणि त्यामुळं त्यावर वेळीच उपाययोजना करता येतात. असे अनेक साधनांचा होणारा अपव्यय यामुळे टाळता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण नियंत्रण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या तंत्राचा वापर करता येईल हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे नियंत्रण करणं म्हणजे लोकांना ते बॉदरेशन वाटतं, दबाव वाटतो, भीती वाटते. आपलं चुकलं तर शिक्षा होईल ह्याची भीती मनामध्ये असते. अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात. पण मुळात नियंत्रण हे दोष किंवा चुका काढण्यासाठी नसतं, तर आपलं जे अपेक्षित उद्दिष्ट असतं, आपलं अपेक्षित ठरवलेलं काम असतं, ते प्रत्यक्षात झालेलं आहे का नाही हे पाहणं आवश्यक असतं. आणि ते पाहत असताना जर ते झालेलं असेल तर त्याच्यावरती प्रतिक्रिया किंवा काहीवरती
रिस्पॉन्स देणं, उलट चांगलं झालं म्हटलं तर विषय संपतो. मग त्याच्यावरती काही कंट्रोलिंग करणं हे गरजेचं नसतं. त्याशिवाय तुमच्या ह्या व्यवसायातले जे काही तुमचं मनुष्यबळ आहे, ह्युमन रिसोर्स आहे, तो कशा स्वरूपाचा आहे, तो जर थेरी एक्सनुसार मॅग्रेडच्या जर स्वयंप्रेरित असेल, स्वयंनियंत्रित असेल, तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न येतच नाही. उलट ते काम पूर्ण करून ते काम पूर्ण झाले हे सांगायला येणार आणि पुढचं मी हे काम करतो हे तुम्हाला सांगणार. म्हणजे इतकी क्लिअर कट भूमिका त्या ठिकाणी असलेली आपल्याला या अशा व्यक्तींच्यामध्ये पाहते. कंट्रोलिंगचा विषय महत्त्वाचा कोणत्या ठिकाणी येतो? जर जे लोक कामचुकार असतात, काम करण्यास टाळाटाळ करतात, साधनांचा अपव्यय करतात, वेळ वाया घालवतात, अशा लोकांच्यावरती नियंत्रण ठेवायला नको का? का नियंत्रणाची भीती वाटते म्हणून आपण हवं? तर हे नियंत्रण अतिशय परिणामकारक व्हावं, चांगलं व्हावं, इफेक्टिव्ह व्हावं, या दृष्टिकोनातून या काही तत्व या ठिकाणी सांगितली गेलेली आहेत. लवचिकतेचं तत्व सारखं तत्व आहे की त्याच्यामुळं कठोरता निर्माण होत नाही किंवा रिजिडी निर्माण होत नाही, ताठरपणा त्याच्यामध्ये येत नाही. काटकसरीचं तत्व आहे की ज्याच्यामध्ये अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जबाबदारीसारखं तत्व आहे. जे कामगारांचा विरोध टाळणं हे सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. तत्परता दाखवायची, चुका मोठ्या होत असेल, नुकसान मोठं होत असेल, तत्परतेनं त्या सुधारल्या पाहिजेत. कार्यक्षमता म्हणतो आपण, कार्यक्षमता खूप महत्त्वाची असते आणि ती कार्यक्षमता पूर्ण क्षमतेनं वापरली जाते का नाही, प्रत्येक स्तरावरती उत्पादकता वाढते की नाही, यासाठी कार्यक्षमता सारख्या तत्वाचा वापर विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. तर हे जे नियंत्रणासाठी परिणामकारक नियंत्रण व्हावं म्हणून जी तत्व आहेत, या तत्वांचा आपण या ठिकाणी अभ्यास पूर्ण करतोय. तुम्ही माझं हे व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.